चला. बेसिक इंग्लिश मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बेसिक इंग्लिश. आणि तुम्ही शिकत आहात. ॲमिजार शिकलंय, वॉजवर, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, या गोष्टी तुम्ही सर्वांनी शिकलेल्या आहेत. पण त्याची प्रॅक्टिस बाकी आहे. तर आपण आजच्या सेशन मध्ये काय करणार आहे, तर तुम्हाला हे ॲम, इज, आर कोणता सब्जेक्ट असल्यास वापरायचं हे मी शिकवलंय. आता त्यासाठी मी तर काही वर्ब्स देणार आहे, ते तुम्हाला वापरायचे आहेत. आणि कंटिन्युअस म्हणजेच इम्परफेक्ट म्हणजेच प्रोग्रेसिव्ह टेन्स मधले सेंटेन्सेस तुम्हाला बनवायचे आहेत आज. आता काय करूया, प्रथमतः तुम्हाला परत एक वेळेस रिवाइज व्हावं म्हणून मी काय करतो, हे ॲम कुठं, इज कुठं आणि आर कुठं वापरायचं ते देतो. म्हणजे काय कराल तुम्ही, वाक्य तयार करताना चुका करणार नाही. आय असेल तर ॲम, मग इथं वर्ब वापरायचे. तुम्हाला मी वर्ब देतो तुम्हाला सर्वांना, इथं वर्ब वापरायचं. वी असेल तर आर, वी आर, आणि इथं वर्ब वापरायचं. यू असेल तर यू आर, आणि इथं वर्बला आय एन जी असतं. ते कसे असतात काय नाही ते देणार. ही इज, इथं वर्ब आय एन जी त्याला. शी इज, वर्ब आय एन जी. इट असेल तर इट इज, वर्ब आय एन जी. आणि दे आर, वर्ब आणि त्याला आय एन जी, वर्ब आणि त्याला आय एन जी. हे झालं. आणि तुमचं नाव असेल एखाद्याचं तर ते पण सांगतो लगेच, हे का नाही. समजा आता आपल्या वर्गामध्ये कोण कोण आहे बघू द्या एकदा मला. नाही, श्रवी आली. श्र श्र श्रवी. श्रवी असेल तर श्रवी इज, आणि वर्ब त्याला आय एन जी, श्रवी इज. आणि दुर्वा असेल तर दुर्वा इज, दुर्वा इज, वर्ब त्याला आय एन जी. अनेक मुलं मुली असतील तर, समजा बॉईज असतील तर बॉईज आर, आणि अनेक मुली असतील तर गर्ल्स आर. एकच मुलगा असेल तर बॉय इज, आणि एकच मुलगी असेल तर गर्ल इज, अ गर्ल इज डॅश, वर्ब आणि आय एन जी. कॅट डॉग काही असेल तर, एक असेल तर कॅट इज, डॉग इज, असं करायचं. आणि वर्बला इथं आय एन जी लावायचं. आता याच्यावरच तुम्हाला वर्ब्स मी देणार आहे स्वतः. म्हणजे तुम्ही काय करणार आहात, तर वाक्य बनवणार आहात पटापटा आज, आणि सांगणार आहात. मी तुम्हाला अजून 5 ते 10 मिनिटात ते वर्ब्स देणार आहे, आणि नंतर तुमची प्रॅक्टिस घेणार आहे. प्रॅक्टिस मध्ये काय करता बघूया. म्हणजे तुम्हाला समजलं असलं तर वाक्य मराठी इंग्रजी करून ट्रान्सलेट सांगता येतील. जर नसलं समजलं तर सांगता येणार नाही. तेच बघायचंय आजच्या सेशन मध्ये, तुम्हाला समजलंय का. ॲमिजार, वाजवर, त्यातलं ॲमिजार आज पाहूया चांगलं समजेपर्यंत. लिहा, पटापटा लिहा. जे उशिरा येतात त्यांना हे बेसिक अगोदर काय झालं पहिलं 5-10 मिनिटात ते समजत नाही. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत असतो की बाळांनो, अजिबात उशीर करायचा नाही. दिव्या सुरू से काय म्हणते बघूया. दिव्या एकदा वाचून घे, नंतर लिह. दिव्या चालवत नाही का माईक. कुणाल चव्हाण. यस सर. दिव्या तू वाचून घे, तुझं झालं की कुणाल चव्हाणचा वाचायला सांगू. हो सर. ती आहे आय आपली दिव्या. हम्म. आय एम, वी आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर, श्रावी इज, दुर्वा इज, बॉयज आर, गर्ल्स आर, बॉय इज, गर्ल इज, कॅट इज. झालं सर. बरं बरं. कुणाल, अय कुणाल, कुठे गेला. कसाही ना आवाज तुझा. कुणाल चव्हाण. बंद करून चालू करू का आवाज तुझा. काय झालं बाबा, असं नाही व्हायला पाहिजे ना.
कुणाल म्यूट बी होईना, चालू बी होईना कुणाल. कुणाल गेला गावाला. सर लॉक करून आवाज टाकू येत काय. आहे? येतोय. कुणाल कॅनेरी येतोय बेटा. सर येत आहे? हा कुणालचं होऊ द्या एकदा. आय एम यू आर ही इज आय एम यू आर ही इट इज कॅनेरी सर. येस येस कुणाल, तुझा आवाज जरा कमी जास्त होत होता. हा. I am, we are, you are, he is, she is, it is, they are, Shavi is, Durva is, boys are, girls are, boy is, girl is, cat is. झालं सर. बर प्रणवची ताई बसली, काही बसली, प्रणव खोकले. सांगा. बसू द्या, कोणी पण बसा, सांगा, बोला फक्त. प्रणव, आई बसली का ताई बसली, सांग बेटा बोल. कोण आई आहेत का? प्रणव आई आहेत का? ताई बोला, माईक चालू करा, कोण आहे ते. प्रणव. हा सर. आईला काय लिहायला लावायलास का काय? आईला लिहायला नाही लावायलास मग. सर. का ताईला बसवलंय? वाचू का? हा वाच 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 बेटा. हा. I am, we are, you are, he is, she is, it is, they are, Shravi is, Durva is, boys are, girls are, boy is, girl is, cat is. छान. बर. आणि ज्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवले त्यांनी ऑन करा. स्वराली, तृप्ती, शिवराज, आरोही, स्वराज, लवाळे. झोपा काढता का रे? राजनंदिनी मुंडेने आता चालू केलं बघा. राजनंदिनीला वाक्य विचारू पटापटा, समजलंय का बघू. राजनंदिनी मुंडे, तुम्ही सांगा. मुंडे आडनावाचे लोक लय आगाऊ आहेत म्हणा. तुम्ही चालू करा माईक आणि मला सांगा एकदा उत्तर पटापटा चालू करा. लिहिलंस का माय? नाही सर, लिहायला. अरे बाबा, असं होते वय. बरं बरं, वाक्य सांग मला, मला बघू दे. तुला शिकवलेलं मी वर्षभर याच्या आधी, मला पाहू दे. हा सांग बरं. आय एम डुईंग. मराठी सांग. तर मी करत आहे. शाब्बास. आय एम वॉकिंग. मी चालत आहे. वी आर टॉकिंग. आम्ही बोलत आहोत. यू आर स्पीकिंग. तू बोलत आहेस. ही इज डान्सिंग. तो नाचत आहे. शी इज रनिंग. ती धावत आहे. बर. दे आर स्विमिंग. ते पोहत आहेत. बर. श्रावी इज स्टडिंग. श्रावी अभ्यास करत आहे. दुर्वा इज जम्पिंग. दुर्वा उड्या मारत आहे. बॉईज आर प्लेइंग. मुले खेळत आहेत. गर्ल्स आर वॉशिंग हँड्स. मुली हात धुवत आहेत. बॉय इज क्लोजिंग द डोअर. मुलगा दरवाजा बंद करत आहे. गर्ल इज ओपनिंग द डोअर. मुलगी दरवाजा उघडत आहे. कॅट इज ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पित आहे. शाब्बास. असे वाक्य आजच्या सेशन मध्ये सर्वांनी बनवायचे आणि सांगायचे. इथं जे वर्ब वापरायचे ते मनाने आता मी जसे वापरले तसे वापरायचे. मी तर देणारच आहे, पण मी जे दिले ते आणि ते सोडून तुम्हाला येत असलेले वर्बला आयएनजी, वर्बला आयएनजी, वर्ब आयएनजी, वर्ब आयएनजी, क्रियापद त्याला आयएनजी, क्रियापद खूप सारे दिलेत तुम्हाला आणि ते पाहायचे आणि त्याच्यावर तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत. आज एम इज आर
कोणते पण बनवा. आय एम चे बनवत आहे, ह्याचे 10 10 10 10 बनवले तर 100 वाक्य आज होते आज क्लास वर्क मध्ये. बघूया आता ह्या मुंडेला जसं समजलंय का तसं सगळ्यांना. आमच्या रोहित भईकर एक जुना विद्यार्थी, रोहित कुठे गेला मला बघू द्या. रोहित काय म्हणतोय बघूया. रोहित भईकर गेलास का झोपे? कुठे गेला किंवा नुसतं फॅन दाखवायला लागलास तू? बरं, वेदिका चव्हाण पण आमची जुनी विद्यार्थिनी आहे. वेदिका काय म्हणते बघूया. वेदिका समजले हॅलो माय? सर. समजले बेटा? हो. तुला तुला गेल्या वर्षभर शिकवले का मी? नाही. नाही? अरे बाबा, वेदिका चव्हाण नाही काय की ही? मग तुझं नाव आडनाव काय? ताकवणे. वेदिका वेदिका टाकवणे? अगं तुझ्या बहिणीला शिकवलंय टाकवणे हो सर. म्हणल्यास. तुला यायलाच पाहिजे बेटा. मग तुझी तर आई पण टीचर आहे, त्याला तुझ्यामुळे यायला पाहिजे. हा, सांग बरं पटापटा. मी जे विचारतो ते. आय एम इटिंग. मी खात आहे. शाबास. मी जे वी आर स्पीकिंग. ते आम्ही बोलत आहे. शाबास. यू आर स्लीपिंग. तू झोपत आहे. शाबास. ही इज वॉकिंग. ती चालत आहे. ही इज वॉकिंग. ही म्हणजे तो. तो चालत आहे. शी इज क्लाइंबिंग अ ट्री. ती झाडावर चढत आहे. शाबास. आता हे इट प्राण्यांसाठी, नॉन लिव्हिंग थिंग साठी, लहान बाळासाठी असतं. इट इज क्रावलिंग. क्रावलिंग म्हणजे रांगणे. बाळ रांगत आहे. बर, ते रांगत आहे किंवा बेबी इज क्रावलिंग. हा, दे आर लाफिंग. ते हसत आहे. श्रवी इज ड्रायव्हिंग अ कार. श्रवी गाडी चालवत आहे. शाबास. दुर्वा इज रायडिंग अ हॉर्स. दुर्वा रपेट मारणे, घोड्यावर बसून. दुर्वा घोड्यावर बसून रबीट मारत आहे. हा, रपेट रपेट मारणे आहे का नाही? चक्कर मारणे, सायकलवर बसून, घोड्यावर बसून. जिथं राईड, RID, राईड म्हणजे असं समजा सायकल आहे, घोडा इकडून एक पाय टाकला, इकडून एक पाय टाकला, राईड म्हणायचं. बायसिकलवर रायडिंग असतं. बायसिकल ड्राईव्ह नाहीत करत आपण. हॉर्सवर ड्रायव्हिंग नाहीत करत, रायडिंग करतो. हॉर्स रायडिंग, बायसिकल रायडिंग, बाईक रायडिंग. आणि जिथं आरामशीर मस्त बसून नुसतं आपलं गोल गोल चाक फिरवतात ना, ती कार ड्रायव्हिंग असतं, ते रायडिंग नाही. हा, सांग. बॉईज आर डान्सिंग. मुलं नाचत आहेत. बर. गर्ल्स आर सिंगिंग अ सॉन्ग. गर्ल्स आर सिंगिंग अ सॉन्ग. कुठे गेली माय? वैदेही, वैदिका, वेदिका. गर्ल्स आर सिंगिंग अ सॉन्ग. मुले गाणे गात आहेत. बर. गर्ल इज टॉकिंग. मुली बोलत आहेत. कॅट इज ड्रिंकिंग वॉटर. मांजर पाण्याची बॉटल आणत आहे. आणत कशाला आहे? पाणी पित आहे. कॅट इज ड्रिंकिंग वॉटर म्हणलं मी. मांजर पाणी पित आहे. शाबास. हे असं वाक्य सर्वांनी तुम्ही सांगायचे आहेत. आणि आजच्या सेशन मध्ये तुम्हाला मी ही बेस इथं दिलेला आहे. इज कुठं वापरायचं, आर कुठं आणि एम कुठं. आता वर्बला ING कसं लावायचं, कोणते वर्ब असतात, कोणते वापरायचे आपल्याला, ते तुम्हाला मी इथं लगेच देतो. हे जर लिहिलेलं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या, पुढे जायचे. वाक्यच वाक्य तुम्हाला स्वतः तयार करायचे.
यस यस यस, गुड बॉय, गुड गर्ल व्हायचंय. चला चला चला, पुढे पुढे आणि पुढेच जायचे, ना रुकायचे ना थकायचे. पार्थ इज इटिंग भाकर. हे पार्थ, हे पार्थ इज इटिंग भाकर. हा चला चला, गुड बॉय. जरा सारखा तुम्ही आता. चला आता मी तुम्हाला वर्ब देतो. हा तुम्ही स्वतः बनवून सांगायचे. आता माईक जसं चालू करून त्यांना पटापटा सांगायचे. हा मी देतो तुम्हाला काही वर्कशीट. इथं लिहा आता माझ्यासोबत. हा, रीडिंग, रीडिंग. आता बेबी इज ट्रॅव्हलिंग द्यायचं का? ओके, हे पण अभ्यास राहिली. ये माई, रीडिंग झालं का? रायटिंग, रायटिंगच्या स्पेलिंग मध्ये डबल टी करू नका. रायटिंग. आता ही बेबी इज ट्रॅव्हलिंग. हा, eating, eating, eating. पुन्हा आहे वॉशिंग हँड्स, वॉशिंग, वॉशिंग हँड्स. हँड्स पण लिहू का? तुमच्या पुस्तकात दिलंय तर लिहू का? ड्रिंकिंग टी, ड्रिंकिंग टी. चहा पित आहे. गटगट पिताल, कोळल चहा नमाने प्या. लिपिंग, चहाच पिऊ नका असं म्हणत असतो मी तर. दूध प्या. हा, हॉर्लेक्स प्या, चहा नका पिऊ. मी तर सोडून दिला, तुम्ही पण सोडून द्या. पितच नव्हतं मी जास्त, पण आता अजिबातच. रनिंग, रनिंग. राजनंदिनी मुंडे, तुझी ती मैत्री दिसे नाही का गायत्री? कुठं गायब झाली की? गावाकडे यावं लागतं काय? काय कळ ना बाबा. गायत्रीची मैत्रिणी नंदिनी, नंदिनीची गायत्री. रनिंग झालं का? डान्सिंग, डान्सिंग. बघा डान्सिंगच्या स्पेलिंग मध्ये इथे ई होतं, निघून गेलं, आय एन जी लागलं. रनिंगच्या स्पेलिंग मध्ये डबल एन असतंय. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे हे. जम्पिंग, इथे लोक जम्पिंग, JUMPING, जम्पिंग. पुन्हा कोणाला उड्या मारायला लावायचे लावा. हम्म, स्वीपिंग, SWEEPING, स्वीपिंग द फ्लोअर, स्वीपिंग द फ्लोअर. जमीन झाडत आहे. स्वीपिंग म्हणजे झाडून काढणे, झाडणे. याचा लोकहित अर्थ झाडणे, स्वीपिंग, झाडणे. क्लोजिंग द डुअर, क्लोजिंगच्या स्पेलिंग मध्ये ई निघून गेलं, ING लागलं. नीट बघा. क्लोजिंग द डुअर. इथं तुम्ही डोअरच्या जागी विंडो पण करू शकता. अजून काहीतरी असेल ते तुमच्याकडे करू शकता. क्लाइम्बिंग अ ट्री. इथून एक बाण मारू कसं, थोडस डिश मारू आपण. छान 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 करू असं. हा, क्लाइम्बिंग, CLIMB. क्लाइंब म्हणजे चढणे, आणि क्लाइम्बिंग ING, क्लाइम्बिंग चढत आहे. आहे का म्हणून एम इज आर, आणि होता म्हटलं तर वॉज वर. क्लाइम्बिंग अ ट्री. क्राईंग, क्राय मधलं क्राय जशाला तसं राहू द्यायचं, नाहीतर वाय काढाल आणि ING लावाल. नका तसं करू. क्लाइम्बिंग. स्माइलिंग, स्माइलिंग. स्माइल मध्ये पण ई होत बघा, SMILE. गेलं निघून गावाला, पळून गेलं आणि तिथं ING येऊन बसलं. हा, लक्षात ठेवा. वेविंग, वेविंग म्हणजे हलवणे, हात हलवणे. असा असा असा, असा असा नाही, शेकिंग झालं हे. असा असा, हा बाय बाय करताना वेविंग, वेव, WAVE.
वेव म्हणजे लाट पण असतं अर्थ, पण लाटेसारखा असा बाय बाय करणे, हात हलवणे, आणि असं हलवणे शेकिंग. लक्षात घ्या, छोटाच फरक असतो पण महत्वाचा आहे. रायडिंग हॉर्स, राईड राईड RIDE असतं, ई गेलं गावाला आणि ING लावलं आपण. रायडिंग अ हॉर्स, घोड्यावरून रपेट मारणे. घोड्यावर बसून जाणे इकडून तिकडं तिकडून इकडं. बर, आता अजून दोन दोन देऊयात, म्हणजे किती होत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 झाले का? 17 18 19 20, चारच देऊया. 20 होते मग. चला इथे घ्या. लाफिंग, LAUGHING, लाफिंग. लाफिंग. सिंगिंग झालं का? सिंगिंग नाही झालं, घ्या सिंगिंग. SINGING, सिंगिंग. सिंगिंग. वॉशिंग. ओपनिंग झालं का? ओपनिंग नाही झालं, क्लोजिंग झालं का? ओपनिंग घ्या मग. अजून एकच घेऊया. ओपन, OPEN, ING, ओपनिंग. आणि ड्रायव्हिंग अ कार. ड्रायव्हिंग, DRIV, ई निघालं गेलं गावाला. ड्रायव्हिंग अ कार. कार दिस नाही का? बर, कारला दिसूया. अजून दिस नाही, मग इथे लिहूत का? ड्रायव्हिंग अ कार खाली घेऊत का जरा? याला काय करू, या ड्रायव्हिंग अ कारला घेऊ खाली. रायडिंग अ हॉर्स, आणि हे ड्रायव्हिंग अ कार. ड्रायव्हिंग अ कार. असे तुम्हाला 20 वर्ब्स मी दिलेत. आता इथं बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 झाले बघा. हा, याला थोडस व्यवस्थित करू का अजून? यस यस, असं करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे तीन वेगळेच आहेत. वेगळे म्हणजे हे झाले असतील. आता हे 20 वर्ब तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये वापरायचे. कसे वापरायचे हे शिकवलंय मी. आज तुमची खर तर प्रॅक्टिस घेणार आहे मी. आणि प्रत्येकाने असे 20 वाक्य सांगितले पाहिजेत किमान. मग तुम्ही काय करा, आय एम करा, ही इज करा, सी इज करा, बदला. कुणी आय एम चे 2 सांगल, ही इज चे 3 सांगल, दे आर चे सांगल, कुणी कुणी आय एम चेच 20 सांगल, काही हरकत नाही. कसेही सांगा, फक्त चुकवू नका. आता तुम्हाला कसंही सांगण्यापुरतं मी शिकवलेलं आहे. सुट्टीमुळे काय कमी झाले का रे? 38 संख्या फक्त. गावाला गेला, रविवार सुट्टी घ्यायची म्हणायला लागला. थांबा, देतो तुम्हाला सुट्टी. मला आहे काम पुढे. मला काम असल्यास तुम्हाला सुट्टी रे बाळांनो. प्रेरणा झालं का मायली ना? आली की गायत्री गुट्टे? यस सर. प्रेरणा, मला 20 वाक्य तुला जसे येते तसे सांग. आता पटापटा पटा वाक्य सांग. बरं, तुझं झालं की गायत्रीचे वाक्य? I am reading, I am writing, I am eating, I am washing hands, I am drinking tea, I am sleeping, I am dancing. Sleeping, sweeping the floor, I am closing the door, I am climbing a tree, I am crying, I am smiling, I am waving, I am riding a horse, I am laughing, I am singing, opening, I am opening, I am driving a car. Complete sir. बर, आता गायत्री हेलिकॉप्टर वाजवले सर, कसं वाजवलं मोबाईल आजकाल? बघ बर चालू करून. मराठी पण सांग. हो सर. हा आय एम रीडिंग, मी वाचत आहे. हा. आय एम रायटिंग, मी लिहित आहे. आय एम ईटिंग,
मी खात आहे. आय एम वॉशिंग हँड. मी हात धुत आहे. आय एम ड्रिंकिंग टी. मी चहा पित आहे. आय एम स्लीपिंग. मी झोपत आहे. आय एम रनिंग. मी धावत आहे. आय एम डान्सिंग. मी नाचत आहे. आय एम जम्पिंग. मी उड्या मारत आहे. आय एम स्वीपिंग द फ्लोअर. मी फरशी झाडत आहे. आय एम क्लोजिंग द डोअर. मी दरवाजा बंद करत आहे. आय एम क्लाइम्बिंग अ ट्री. मी झाडावर चढत आहे. आय एम क्राईंग. मी रडत आहे. आय एम स्माइलिंग. मी हसत आहे. आय एम वेविंग. आय एम रायडिंग अ हॉर्स. मी घोड्यावर रपेट मारत आहे. घोड्यावर रपेट मारत आहे. आय एम ड्रायव्हिंग अ कार. मी कार चालवत आहे. गायत्री, तुला फक्त आय एम शिकवलं का मी? ही, शीज, दे आर, यू आर, वी आर चे वाक्य कोणी सांगायचे? ते पण सांगा सांगा सांगा, पटापटा सांगा. वर्ब मनानं पण घ्या जरा काही. सांगा लवकर लवकर. सर, ते स्क्रीन नाही दिसायली. लिहिलं नाहीस का मग? सर, माझं अर्धच झाले. हा, वाचते. आय एम ड्रायव्हिंग अ कार. मी गाडी चालवत आहे. आय एम लाफिंग. मी हसत आहे. आय एम स्माइलिंग. आय एम चे झाले ना, बस झाले आता. हा. ही, शीज, ही इज लाफिंग. तो हसत आहे. शी इज सिंगिंग. ती गात आहे. आय एम ओपन. दे आर ओपनिंग. शी इज ओपनिंग. ती उघडत आहे. कम्प्लीट सर. कम्प्लीट होते. दे आर, यू आर चे राहिले ना. तेव्हा तुला स्क्रीन दाखवतो. मला सगळं सांग. आय झालं, ही झालं, सी झालं, दे, यू, वी. नाव घ्यायचे. केदारचं एक नाव, गायत्रीचं एक नाव. 5-5 वाक्य सांग. हो सर. दे आर रीडिंग. ते वाचत आहेत. दे आर रायटिंग. ते लिहित आहेत. दे आर इटिंग. ते खात आहेत. दे आर वॉशिंग हँड्स. ते हात धुवत आहेत. दे आर ड्रिंकिंग टी. ते चहा पित आहेत. केदार इज स्लीपिंग. केदार झोपत आहे. केदार इज रनिंग. केदार धावत आहे. केदार इज डान्सिंग. केदार नाचत आहे. केदार इज जम्पिंग. केदार उडी मारत आहे. यू आर स्वीपिंग द फ्लोर. तू फरशीवर झाडू मारत आहेस. यू आर क्लोजिंग द डोअर. तू दरवाजा बंद करत आहेस. यू आर क्लाइम्बिंग अ ट्री. तू झाडावर चढत आहेस. यू आर क्राईंग. तू रडत आहेस. यू आर स्माइलिंग. तू हसत आहेस. गायत्री इज रायडिंग अ हॉर्स. गायत्री घोड्याची रपेट मारत आहे. बरं गायत्री, आता मी मराठी सांगतो, तू इंग्लिश मध्ये सांग मला. केदार माझा भाऊ आहे. केदार इज माय ब्रदर. तो हुशार आहे. ही इज क्लेवर. बरं, तो गाढव आहे. ही इज डंकी. बरं, तो मूर्ख आहे. ही इज मॅड. तो अभ्यास करतो. करत आहे शिकवलंय ना. तो अभ्यास करत आहे. ही इज स्टडिंग. तो लिहित आहे. ही इज रायटिंग. तो खेळत आहे. ही इज प्लेइंग. आता काय, पार्थ इज प्लेइंग. पार्थ दाखवू का? इकडे बघा, पार्थ काय करत आहे? खेळत आहे. पार्थ दाखवतो तुम्हाला. पार्थ पार्थ इज प्लेइंग हिज न्यू पांडा. पांडा काय? पांडा टॉय कार. पांडा कार नाही का? ही इज रायडिंग. आता आवाज बंद करा साहेब. तुम्ही तुम्ही जावा तिकडल्या हॉलमध्ये. असं गायत्री पटापटा वाक्य सगळ्यांनी गायत्री सारखे वाक्य बनवायचे. गायत्रीला खूप वाक्य विचारले गेले.
गायत्री पार पहिलीपासनं स्टुडंट्स आहे. आणि गायत्री यायलाच पाहिजे. इतक्या वर्ष मी शिकवल्यात म्हणून तिला जरा जास्त विचारलंय. काही हरकत नाही, पण असं सर्वांना येतंय का नाही हे पालकांनी पण पाहायचं. येत नसेल तर मला एकदा मेसेज टाकून ठेवा की सर हे तुम्ही शिकवलेलं आहे आमच्या लेकराला कळ नाही. तर मला त्याच्यावर रेमेडीज काहीतरी उपाय काढावे लागतात. आता ही गायत्री झाली. दिव्या काय म्हणते बघूया. दिव्याला पण शिकवलंय आता 15-20 दिवस झालं. काय म्हणते दिव्या बघू. दिव्याला समजलंय का दिव्या? कुठे गेली दिव्या? दिव्या गांधी, दिव्या माय समजलं का माय? हो सर. कितवीला गेलीस तू आता? 6वीला का 7वीला? विसरून चाललो आठवीला. मी. सर 8वीला नक्की. चाललीस? अरे बापरे, मग काय विषय नाही, तुला येते सगळं. तरीच पण विचारतो मी. पटापट मला इंग्लिश मध्ये मराठीत वाक्य सांग. हा, चल. नेहा इज क्लोजिंग द डोअर. नेहा दरवाजा बंद करत आहे. हा, स्वप्ना इज क्राईंग. स्वप्ना लढत आहे. आय एम सिंगिंग. मी गाणे गात आहे. आशुतोष इज वॉशिंग हिज हँड्स. आशिष हात धुत आहे. कुणाचे? आशुतोष इज वॉशिंग हिज हँड्स. आशुतोष स्वतःचे हात धुत आहे. बर. हर हँड, आता सांग बरं, हर हँड म्हणजे काय? दोन शब्दाचा अर्थ सांग. हर हँड्स. तिचे हात. माय हँड्स. माझे हात. हिज हँड्स. त्याचे हात. दिअर हँड्स. डिअर हँड. THEIR. दिअर हँड्स. डिअर. THEIR. दिअर म्हणजे काय? त्यांचे. हा, त्यांचे. दे आर वॉशिंग दिअर हँड्स. सांग. ते त्यांचे हात धुत आहे. शाब्बास. वी आर वॉशिंग आवर हँड्स. आम्ही आमचे हात धुत आहे. वी आर वॉशिंग आवर बफेलोज. आम्ही आमचे अ, म्हशी बफेलो. धुत. येस येस येस, ऍब्सोल्युटली करेक्ट बेटा. म्हशी धुत आहेत आहोत. नेहा इज डुईंग हर वर्क. नेहा तिचं काम करत आहे. नेहा इज डुईंग माय वर्क. नेहा माझं काम करत आहे. नेहा इज डुईंग हर मदर्स वर्क. नेहा तिच्या आईचं काम करत आहे. नेहा इज स्पीकिंग विथ मी. नेहा माझ्याशी बोलत आहे. नेहा इज हेल्पिंग विथ मी. नेहा माझ्यासोबत मदत करत आहे. नेहा इज सेविंग मनी. नेहा पैसे वाचवत आहे. वी आर वॉचिंग टीव्ही. आम्ही टीव्ही बघत आहे. सांगा आता, हे सगळं कोणता टेन्स आहे? प्रेझेंट. कोणता प्रेझेंट? सिंपल प्रेझेंट. खाल्ली का माती? सिंपल प्रेझेंट मध्ये आयएनजी येते का वर्बला? न्यू प्रेझेंट. हा, सिंपल प्रेझेंट कुठं असते बेटा सांगतो तुला. आय एम बॉय, आय एम गर्ल, आय एम हिअर, आय एम देअर, आय एम. आणि नंतर डायरेक्ट कुठेतरी बसलोय, खाल्लोय, पिलोय, मी आहे, मी नाही, आय एम डॉक्टर, आय एम टीचरला तो सिंपल प्रेझेंट म्हणायचं. पण आय एम सोबत, ही सोबत, दे आर सोबत जर वर्ब आणि त्याला आयएनजी आली तर नाही. हा, अलग लक्षात. आता पार्थ इज ड्रिंकिंग कोल्ड वॉटर. तर ड्रिंकिंगला आयएनजी लावलं. थंडगार पाणी. हा, बर. तर ड्रिंकिंगला आयएनजी लावलं की काय होतं? कंटिन्युअस टेन्स होतो. मग इज, एम आणि आर ह्या तिघांपैकी कोणीही सोबत असलं की त्याला कंटिन्युअस म्हणायचं. दिव्या आलं एक लक्षात? मग आता सर. सिंपल प्रेझेंट मध्ये आणि कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये हाच फरक. एम इज आर प्रेझेंट सिंपल मध्ये पण दिसलं ना. हो, पण ते डबल रोल वर्ब होतं, तेच वर्ब होतं. पण इथं तसं नाहीये. इथं हेल्पिंग वर्ब म्हणून आलंय हे एम इज आर, आणि हे वर्ब म्हणून मेन वर्बचं काम करायला ते बाकीचे. आता तुम्हाला वर्ब कळालं, हेल्पिंग वर्ब कळालं आणि मेन वर्ब कळालं.
तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. सब्जेक्ट आय, ही, सी, इट, दे, यू, वी. हे 7 लोक तर विसरायचीच नाहीत, कधीच आयुष्यात विसरायचे नाहीत. त्याशिवाय इंग्लिशच येत नाही. कोण कोण? आय, वी दोघांची जोडी ठेवायची. आय आणि वीच का? त्याचं कारण आहे ते फर्स्ट पर्सन आहेत. आय हे सिंग्युलर आहे, वी हे प्लुरल आहे. यू हे सेकंड पर्सन आणि ही, सी, ही थर्ड पर्सन सिंग्युलर आणि दे थर्ड पर्सन प्लुरल. लक्षात ठेवायचं. चला, टेन्स ह्याला टेन्स नाव देऊन नाही शिकवलं, पण याचा टेन्स तुमच्या लक्षात यावा म्हणून मी बऱ्याच वेळेस सांगितलंय. कारण की आता हे असंच आहे, परत 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 पटा 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 स्वतःचे वाक्य बनवायचे. आता दिया दिया सॉरी हा दिया सगळ्यांनीच बनवायचे रे. दियाच्या लक्षात छान आलंय. हर्षवर्धन राजगुरू काय म्हणते बघू दे. काय केलेस वाक्य बाबा? झोपी गेलास तू? व्हिडिओ बंद ठेवणारे विद्यार्थ्यांनी बसत जाऊ नका रे. कल्याणी काय म्हणते बघूया. कल्याणी, सर. कल्याणी समजलं का बेटा तुला? हो सर. सांग बरं माय, काय काय वाक्य तू लिहिलीस आता, त्याची मराठी पण सांग मला पटापटा. कुठे गेली की कल्याणी? काय करते की? कल्याणीचा आवाज ब्रेक होतोय. हर्षवर्धन व्हिडिओ ऑफ ठेवलाय. रोहित भईकर आमचं छान सांगतो. रोहित 7वीत जाते. रोहित, रोहितचा आज मूडच दिसत नाही काही. रोशन, समजलं का नाही रे? रोशन, काही वाक्य लिहिलेस का नाही? हो. हा सांग, काय काय लिहिलेस वाक्य सांग, पटापटा सांग. I am reading. I am driving a car. He is drinking tea. He is jumping. She is closing the door. They are eating. Girl is sweeping the floor. Boys are dancing. Girl is climbing a tree. Girls are singing. Durva is driving a car. Boy is running. Rohan is my brother. He is dog. I am drinking tea. They are eating. Arohi is sweeping the floor. We are writing. You are washing hands. Shrawa. श्रव्या, श्रव्या नाव आहे ते, श्रव्या. हा सर एवढेच लिहिले. बर बर, अजून लिह पटापटा लिह. आता परत तुम्हाला सांगतो. अं, दियावरून माझ्या लक्षात आलं की 8वीच्या वर्गाचा मी स्वतः क्लास टीचर आहे बरं का. आणि 8वी सेमी इंग्लिशच्या वर्गाचा मी क्लास टीचर, जी माझ्या शाळेत 3 वर्ग आहेत. ब, क तुकड्या. त्यातली जी आमची सेमी इंग्लिश तुकडी असते ती ब, त्याचा क्लास टीचर आहे मी. आणि मी आता काल परवाच्या दिवशी विद्यार्थ्यांना हे देणं झालं का बघा. सर्वांचं झालं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थ्यांना मी काय म्हटलं, 10 मिनिटामध्ये तुम्हाला किती व्हर्ब येतात ती लिहा. बघा, सेमी इंग्लिशचा वर्ग, 8वीचा वर्ग, जिथं राम सर स्वतः क्लास टीचर आहेत आणि त्यांना वर्षभर स्वतः मी इंग्लिश शिकवले बरं का. आता वर्ष संपत आलं त्याच. हुशारात हुशार सेमी इंग्लिशची माझी विद्यार्थिनी, जिच्याकडून मला 160 शब्दांची अपेक्षा होती, तिनं वर्ब लिहिलेत फक्त 60. सगळ्यात हुशार विद्यार्थी. मग त्यानंतर 50 पर्यंत, 50 ते 60च्या मध्ये 4-5 जण, आणि 40 वर्ब लिहिलेले 4-5 जण. एक इथं 5, इथं 5, आणि 30च्या आणि 40च्या मध्ये एक 7-8. बाकी वर्गच्या वर्ग ह्या 30 पेक्षा कमी वर्ब लिहिलेले होते. तुम्हाला आता मी 20 वर्ब दिलेत. काय होते लक्षात घ्या. आणि त्यांना पण हेच सांगितलं होतं मी की काय वर्ब काय असतात
आणि कसे वापरायचे दिया. तर लेकरांना तुम्हाला ना सेमी इंग्लिशला असा कोणतेही असा, आणि तुम्ही जर अभ्यास नाही केला, प्रॅक्टिस नाही केली, तर काही येत नाही. तुमचं पुस्तक काढा. आज एम इज आर कुठं कुठं दिसतंय ते बघा. वाक्य लिहा, मला सांगा, वाक्य बोला, तर तुम्हाला ते येईल. काही अडचण वाक्य ट्रान्सलेट करताना यायला लागली, मला विचारा. आठवीच्याच पुस्तकामध्ये आता जे हे सगळं शिकवतोय ना, हे आठवीचं पुस्तक आहे. आता म्हणाल तुम्ही सर आठवीचं शिकवायलात का काय? सगळ्याच वर्गाचं एकदाच शिकवत असतो मी, पहिलीचं पण आणि आठवीचं पण, दहावीचं पण, 12वीचं पण. हे जुनं पुस्तक आहे. या जुन्या पुस्तकात पेज नंबर 11, या 11 पेज नंबरवर हे प्रायमरी ऑक्झिलरी असं नाव आहे. हे लँग्वेज स्टडी जुनं पुस्तक. हा, आताच्या पुस्तकावर जरा पेज नंबर बदलला असेल. प्रायमरी ऑक्झिलरी, या प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये सगळं इथं दिलेलं आहे. फॉर्म्स ऑफ बी, फॉर्म्स ऑफ डू, फॉर्म्स ऑफ हॅव. अतिशय महत्वाचं असते बाळांनो हे. फॉर्म्स ऑफ बी दिया आठवीला आहे. अजून दोघं तिघं आठवीला. फॉर्म्स ऑफ डू, फॉर्म्स ऑफ हॅव, आदित्य आठवीला आहे बघा. आता याच्यातलं आपण हे एम इज आर चा वापर वॉज वर, हे शाल हॅव विल शाल बी विल बी राहिलंय आपलं. त्याच्या पुढे मी स्वतः लिहिलंय बिईंग आणि बीन. त्यानंतर आपण पाहिलं, अरे ब्लर व्हायला काय, काय झालं बाबा, ब्लर व्हायला याला, ब्लर नको हो म्हणाव. फॉर्म्स ऑफ डू, डू, डज, डीड. फॉर्म्स ऑफ हॅव, हॅज, हॅड. इथपर्यंत आलात आपण. हे एवढं शिकलात. चांगलं पाठ होईपर्यंत शिकायचंय. आठवीच्या पुस्तकात आहे, पण ह्याचा अर्थ पहिलीला नाही का? पहिलीला पण आहे बाळांनो, दुसरीला पण आहे, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10वी, 11वी, 12वी, कुठेही जा, डीएड, बीएड, एमएड, अजून काय शिकायचे ते शिक, सर्वत्र आहे. मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. आता काही शब्द मी तुम्हाला देतो, ते महत्वाचे आहेत. याला टेन्स मध्ये काय म्हणायचं? ज्यावेळेस वर्बला हे हेल्पिंग वर्ब असेल आणि मेन वर्बला आयएनजी असेल, त्यावेळेस याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणायचं. सर्वांनी लिहा, प्रेझेंट कंटिन्युअस, OUS, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, TENSE, TENSE. चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान आणि काळ, चालू वर्तमान काळ. या कंटिन्युअसला ग्रामर मध्ये दुसरे दोन शब्द आहेत. एक आहे इम्परफेक्ट. इम्परफेक्ट म्हणजे अपूर्ण, अपूर्ण. आणि अजून एक शब्द आहे प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह, प्रगमनशील. मराठी त्याला अवघड शब्द आहे, प्रगमनशील. बघा, इम्परफेक्टच म्हणजेच कंटिन्युअस, कंटिन्युअस म्हणजेच प्रोग्रेसिव्ह. सर हे शब्द कुठून तुम्ही पाहिलं हो, हा प्रोग्रेसिव्ह शब्द? आम्हाला तर सगळे गुरुजी आमचे कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअसच म्हणायला लागतात. पहा, मी 7वीच्या मुलांना ज्यावेळेस इंग्रजी शिकवतो ना, त्यावेळेस मला हा प्रोग्रेसिव्ह शब्द दिसतो त्यांच्या पुस्तकात. कुठं आहे बघूया, दाखवतो तुम्हाला. आणि मग तुमच्या लक्षात येईल की सर 7वीचं पण शिकवायला लागले. अरे पहिलीचं पण पुस्तकात हेच असतं, 7वीचे जे आहे का तेच असतं, वेगळं काही नसतं. हा, सर्वांनाच असतं ते. आता बघा, हे 7वीचं बुक, हे 7वीचं बुक आहे, 7. इथं बघा, तुम्हाला शिकवलंय का? आय एम, वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर. शिकवलं का नाही? दे आर. आणि हे वॉचिंग आहे, ING लावलंय, सगळं शिकवलंय 7वीला असताना. आता तुम्हाला मला दाखवायचं की याच्यामध्ये याला प्रोग्रेसिव्ह हे नाव तुम्ही स्वतः कुठं पाहिलं ते दाखवायचंय तुम्हाला. आता बघा, इथं बघा,
प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आहे का? पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. आय एम रायटिंग, यू आर रीडिंग, दे आर प्लेइंग, शी इज सिंगिंग. कितवीच्या पुस्तकात? सातवीच्या. सर मग सातवी आठवीचं इतकं मोठ्या वर्गाचं आहे का? तिसरीची मुलं म्हणतील. अरे बाळांनो, पहिलीच्या पुस्तकात पण हेच वाक्य आहे, ते दाखवतो तुम्हाला आता. हा, पुस्तक पहिली. हो का, हे पहिलीचं पुस्तक आहे का? पहिलीच्या पुस्तकातलीच वाक्य तुम्हाला दिलेत मी सुरुवातीला तर. बघा, हो का. अनिल इज वॉशिंग व्हेजिटेबल्स. अनिल पालेभाज्या धुत आहे. दिलंय का नाही असं? अनिता इज कटिंग कॅरोट्स. अनिता गाजर कापत आहे. फक्त पहिलीला याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस म्हणा असं म्हणलं नाही. पहिलीचं पुस्तक आहे. इथं बघा, आजी इज ग्रेटिंग कुकुंबर. आजी काकडी किसत आहे. आजोबा इज सेलिंग पीज. आजोबा शेंगदाणे काय, पीज सोलत आहेत, वटाणे सोलत आहेत. फादर इज फ्राईंग पुरीज. वडील पुरी तळत आहेत. आता आईनेच काम करायचं नाही म्हणे स्वयंपाकाचं, वडिलांनी पण करायचं. आता मला तर काही नाही, चहा करता येतो तेवढा, पोह्याला कांदे कापता येतात, टोमॅटो कापता येतं, मिरची कापून देता येते, मी मदत करू शकतो. अजून स्वयंपाक काही शिकलो नाही. पण सगळ्या पालकांनी पण शिकायला पाहिजे बरं का. आई आणि वडिलांची कामं अशी वेगळी वेगळी वाटून नाही द्यायची. आई जी कामं करते ती वडील आणि आई दोघांनी मिळून करायची. वडिलांची कामं आईनं पण करू लागायची, आईची कामं वडिलांनी करू लागायची. मदर इज मेकिंग खीर. आई खीर बनवत आहे. कोणतं पुस्तक आहे? पहिलीच. सर मग आम्हाला पहिलीचं काही येत नाही का? अरे येत असल्यास तुम्हाला कशाला शिकवाल मी? 100 शाळेमध्ये शिकवून आलोय बाबा. एक 100ला एक पण शाळा कमी नाही बरं का महाराष्ट्रातली. आणि आता आता तुम्हाला तुमच्या माहिती असतं, 100 पेक्षा जास्त शाळेवर किमान माझं असं म्हणणं आहे की 1000 शाळेवर माझे विद्यार्थी शिकवतात, डीएड आणि बीएड झाले. माझे विद्यार्थी, मी ज्यांना डीएड बीएड ला शिकवलं ते 1000 शाळेत. आणि एवढ्या शाळांचा सगळ्यांचा सर्वे केल्यास माझ्या लक्षात एक गोष्ट आली. इंग्लिश बेसिक विद्यार्थ्यांचं इतकं कच्चं आहे, डल आहे, आणि कॉन्फिडन्स लेवल एकदम लो आहे. कॉन्फिडन्स लेवल एक लो असल्यामुळे गडबड होऊन जाते. तर ही कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी ह्याचा वापर आणि हे बोलायला शिकवणं गरजेचं. आता मी लिहून देतो इंग्लिश मध्ये, मला मराठीमधून सांगा पहिलीच्या पुस्तकातली वाक्य. हा, आठवीचं पण दाखवले तुम्हाला, पहिलीचं पण दाखवले. लिहा. अनिल, पहिलीच्या पुस्तकातलं हे झालंय तरी. अनिल इज वॉशिंग. वॉशिंग आणि मराठी सांगणार आहे तुम्ही मला खडखड. व्हेजिटेबल मराठीत जर सांगताना अडकलात तर अजून 4 दिवस तुम्हाला आम्ही जारच शिकवतो बघा. कोणाला पण विचारायला हा, मराठी सांगतो शिकवत असताना. अनिल पालेभाज्या धुत आहे. तुम्ही सांगायचं नंतर. अनिता इज कटिंग कॅरोट्स. अनिता इज कटिंग कटिंग कॅरोट्स. अनिता कॅरोट्स कापत आहे. आजोबा, आजोबा इज सेलिंग. सेलिंग म्हणजे टरफले काढणे. हा, सेलिंग पीज. शेंगा सोलत आहेत. टरफले शेंगाची टरफले काढ. अनिल इज वॉशिंग व्हेजिटेबल्स झालं. हा, आजी इज ग्रेटिंग. आजी ग्रँड मदर म्हणू शकता तुम्ही. आजी इज ग्रेटिंग. ग्रेटिंग कुकुंबर. कुकुंबर काकडी. कुकुंबर. आजी काकडी किसत आहे. किसणे. वडील काय करत आहेत बघूया. फादर इज फ्राईंग. फ्राईंग
पुरीच. आता पुरीला पुरी म्हणायचं का, तर हो इथं दिलंय तसं पुरीच, पण इंग्लिश शब्द नाही येतो म्हणून त्याला क्रॉस मध्ये दिलेलं असतं. पुरीच म्हणूया आपण. इंग्लिश मधले मराठीत नाव नसतात ना, मराठीतले इंग्लिश मध्ये जाऊ द्या नाव, काय हरकत नसतं. फक्त वर्ब लक्षात घ्या. मदर इज मेकिंग खीर. नेहमी आपण आईला कामाला गुंतलेलं असतं बघ. आणि वडील काही काम करत नाहीत का? करतात, पण घरातली कामं जास्तीत जास्त आई करते. वडील बाहेरची कामं करतात. असो. अजून एक छानस घेऊया. इथं बसायला जागा आहे ना. 7वं. इथं पुस्तकात आहे तुमच्या, ही इज वॉशिंग व्हेजिटेबल्स. कटिंग वॉशिंग झालं बाबा. पहिलीचं पुस्तक, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, सगळ्या वर्गांना हे असतं बाळांना. अतिशय महत्वाचं आहे. आम्हीदारचा वापर कंटिन्युअस मध्ये कसं करतात ते तसंच. आय एम बॉय, आय एम गर्ल, आय एम टीचर, आय एम स्टुडंट हे शिकवले तुम्हाला मी. काय का नाही. द डिअर इज रनिंग. हरिण धावत आहे. द डिअर हे पण पहिलीच्याच पुस्तकात आहे बरं का. डिअर इज रनिंग. हरिण धावत आहे. आता ही 7 वाक्य लिटमस टेस्ट आहे तुमची. रॅन्डमली मी 2-3 विद्यार्थ्यांना विचारणार आहे. त्यांनी जर बरोबर उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर मग अजून मला हे शिकवावं लागतं. हा. आणि पहिलीचं पुस्तक जर असं असेल, अगोदर असे असायची पुस्तकं, गेलेल्या वर्षी फक्त 2 वर्षापासून बदलले, तर या पुस्तक कोणतंही पुस्तक काढा, या पुस्तकांमध्ये आम्ही जार दिसेल तुम्हाला, लिहा, वाक्य लिहा, समजून घ्या. इथलं हे वाक्य घेतले आता. द डिअर कुठे गेलं? द डिअर इज रनिंग. टायगर इज स्लीपिंग. द क्रो इज फ्लाइंग. द पिकॉक इज डान्सिंग. Aji is cutting vegetables. Sonali is going to school. Raju is knocking on the door. Neha is going on a scooter. आणि कपिल is driving a bus. कोणतंही पुस्तक? माय इंग्लिश बुक 1, स्टँडर्ड 1, स्टँडर्ड 1, माय इंग्लिश बुक 1, स्टँडर्ड 1. तर असो. आणि 8व्या वर्गातल्या पण दिले तुम्हाला. 8व्या वर्गाचा तर क्लास टीचरच आहे मी, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि मी पहिली पुस्तकापासून ते सगळ्या पुस्तकांचा अभ्यास आणि 100 शाळेवर स्वतः जाऊन शिकवला असेल. 100 एक कमी नाही. आणि 1000 शाळेवर आपले विद्यार्थी B.Ed आणि B.Ed त्याच्यामधून हे आलंय हा. आणि त्याला पण हे सगळं येतंय. आम्हाला रोज वर्गावर गेल्याच्या नंतर लक्षात येतं की विद्यार्थी कुठं आहे आणि त्यांना काय शिकवणं गरजेचं आहे. तर हे शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे आता आमची अंजली काय म्हणते बघूया. अंजली हरदास. अंजली, येस सर. लिहिलंस का माय? हो. अंजली कोणत्या वर्गात आहेस तू? 5वी. झाली आता 5वी संपत आली ना. हा. आता पटकन सांग मला हे वाक्य वाचून मग मराठीतून पण. अनिल इज वॉशिंग व्हेजिटेबल्स. अनिल पालेभाज्या धुत आहे. अनिता इज कटिंग कॅरट्स. अनिता अनिता गाजर कापत आहे. आजोबा इज सेलिंग आजोबा इज सेलिंग पीस. आजोबा वाटाणे सोलत आहेत. आजी इज ग्रेटिंग कुकुंबर. आजी काकडी किसत आहे. फादर इज फ्राय पुरी. फादर इज फ्राय पुरी. बाबा पुरी तळत आहेत. मदर इज मेकिंग खीर. आई खीर बनवत आहे. द डिअर इज रनिंग. हरिण धावत आहे. झालं सर. शाबास. आता यामिनीला तर मी वर्षभर शिकवलं. बरोबर आहे का यामिनी? शिकवलं का तुला वर्षभर का नाही? हो सर. हा यामिनी सांग माया, तुला आलंच पाहिजे बेटा. नाही आलं तर मग मी शिकवलं नाही चांगला असा अर्थ होतो त्याचा. हा. हो सांग वाचून. ही आमची Anil is washing vegetables. Anil is washing vegetables. अनिल पालेभाज्या धुवत आहे.
Anita is cutting carrots. अनिता गाजर कापत आहे. आजोबा is shelling peas. आजोबा शेंगा वाटाणे शेंगा सोलत आहे. आजी is grating cucumber. आजी काकडी कुटत आहे. Father is frying puri. Father बाबा पुरी तळत आहे. Mother is making खीर Mother is making खीर. आई खीर बनवत आहे. The deer is running. हरिण धावत आहे. शाबास. चला दोघ जणांनी तर छानच सांगितले बाबा. मस्त. वा. आता नवीन विद्यार्थी आहे आमचा श्लोक. तसा जुना झालाय पण श्लोक काय म्हणतोय बघूया. श्लोक गरुटेला आलं पाहिजे. हा श्लोक. Yes sir. सांग बेटा. Anil is washing vegetables. अनिल भाज्या धुत आहे. Anita is cutting carrots. अनिता गाजर कापत आहे. आजी is grating cucumber. आजी काकडी किसत आहे. आजोबा is सेलिंग पीच. आजोबा वाटाणे सोलत आहे. गार पाण्याची मधली बाहेर काढून ठेव. Father is नाही बाहेर काढून टाकलं. पाणी नाही दिलं पण. बाबा पुरी तळत आहे. Mother is आई खीर बनवत आहे. The deer is running. हरिण धावत आहे. शाबास. मस्त की. चला आजच्या सेशन मध्ये तुम्ही सर्वांनी छान अभ्यास केलेला आहे. आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. शी टेक केअर. गुड नाईट असं म्हणण्यासाठी मी तुम्हाला सर्वांचे माईक चालू करतो 1 मिनिटासाठी. बाय बाय. शी टेक केअर. गुड नाईट. बाय सर. बाय 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 बाय. Bye sir. Bye sir.